एस.टी. महामंडळाच्या कृती समितीनं कर्मचाऱ्यांची पगार वाढ व्हावी यासाठी बेमुदत संप पुकारला आहे। त्यामुळे आज दिवसभर कुठलीच बस रस्त्यावर धावताना दिसत नाही। मात्र लातूर जिल्ह्यात उद्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उदगीर येथे दौरा आहे। त्याच अनुषंगाने एकीकडे महामंडळाचा संप असताना आज जळकोट बसस्थानकामध्ये एस.टी. बसची खच लागलेला आहे। आपण याच संदर्भात जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत महामंडळाचे काही कर्मचारी आहेत। सर, आज एकीकडे संप आहे आणि तुम्ही एवढ्या बस घेऊन आज इथं दाखल झालात, काय कारण आहे? उद्या महामहिम द्रौपदी मुर्मू या ठिकाणी उदगीर या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचं हे पूर्वनियोजित असल्यामुळे हे गाड्या शिशीला अगोदरच बुक झालेल्या होत्या आणि मग हे अगोदरच बुक केलेल्या असल्यामुळं आणि आपले महामहिम या ठिकाणी येणार असल्यामुळं आम्हाला नाईलाज असतो इकडं यावं लागलं या कार्यक्रमासाठी बसेस घेऊन। तुम्ही तुमच्या संपामध्ये सहभागी नाहीत का? आम्ही सध्या तरी सहभागी नाही आहोत आम्ही त्याच्यासाठी। आता हे ते कृती समितीनं धरणं आंदोलन पुकारलं होतं आणि त्या धरणं आंदोलनाच्या ह्याच्यासाठी म्हणून काही कर्मचारी आता सध्याला ते धरणं आंदोलनामुळे काही बसेसचा खोळंबा झालेला आहे, त्यामुळं बसेस रस्त्यावर वगैरे धावताना दिसत नाहीत। आपल्यासोबत अजून काही आहेत। हे एकीकडे सामान्य नागरिकांना वेठीस धरायचा आणि प्रशासनाचा आदेश पाळायचा हे योग्य वाटते का? नाही, जनतेला वेठीस धरण्याचं कुठलंही कारण नाही, कारण मागण्या ह्या वारंवार यापूर्वीसुद्धा झालेल्या आहेत आणि शासनाकडून प्रशासनाकडून आम्हाला वेळोवेळी असं आश्वासन दिलं, परंतु एकही आश्वासन त्यांनी पूर्ण न करता त्यामुळेच हा धरणे आणि आंदोलनाचा ह्या ठिकाणी कार्यक्रम या कृती समितीने आयोजित केलेला आहे। आपण आज कुठल्या आगाराच्या गाड्या या जळकोटच्या बसस्थानकामध्ये आहेत? आमची माहूर आगाराच्या आहेत एकूण 10 बसेस आणि किनवट आगाराच्या 20 बसेस आहेत। वाहतूक नियंत्रक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एकूण या बसस्थानकामध्ये कुठल्या आगाराच्या बस आलेल्या आहेत, त्यांच्या काय व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत आणि या बस नेमक्या इथून कुठं जाणार आहेत, काय सांगाल? या बस कुठल्या आगाराच्या आहेत आणि आता ही बस कशा जाणार आहेत? माहूर किनवट डेपोचे बसेस आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातून। ते राष्ट्रपती महामहिम मुर्मू साहेब उदगीरला येत असल्यामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी म्हणा ते वाहतुकीसाठी म्हणून मागवण्यात आलेले आहेत। आता लातूरून अधिकारी येणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये खेड्यापाड्यातून प्रवासी घेऊन उदगीरला नेण्यासाठी हे बसेस आलेले आहेत। आता एवढ्या कर्मचाऱ्यांचं वाहतूक कर्मचाऱ्यांचं जेवण्याचा, राहण्याचा, खाण्याचा कुठं व्यवस्था करण्यात आली? लातूरून अधिकारी येणार आहेत, ते काय ते ठरवतील। तर एकूणच पाहिलं तर गेल्या 15 दिवसापासून उदगीरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमाची जय्यत करण्यात आलेली आहे आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त
नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहावं म्हणून परिवहन महामंडळाच्या बसेस बुक करण्यात आलेल्या आहेत. आता इथं जमा झालेल्या जवळपास 30 ते 35 बसेस आहेत. या बसेस आता प्रत्येक गावाला जाणार आहेत आणि तिथून सामान्य नागरिकाला घेऊन उद्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमाला नागरिकांना घेऊन जाणार आहेत, असंच या सर्व कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.